हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी तुमचा लाडका आवडता होस्ट सय्याजी घेऊन आलो आहे तुमच्यासोबत पुन्हा एकदा सर्किट हाऊससोबत. ट्रॅव्हल पीपल महाराष्ट्र, मराठी आणि इंटरनॅशनल ही आपली काळी वाघीण आणि हिच्यासोबत आज आपण चाललो आहे दापोलीला. दापोलीच्या शेजारी असणारे एक हरणे बंदर आणि मुरुड बीच हे दोन ठिकाणी आपण जाणार आहोत. आपली एक एक्झाम आहे इथं दापोलीला. या एक्झामच्या संदर्भात आपण तिथं चाललेलो आहे. तर येता येता आणि जाता जाता या छोट्या छोट्या जे स्पॉट आहेत आपण तिथून जाऊन येणार आहोत. तर तुम्ही पण माझ्यासोबत चला आणि आपण सगळेच चाललो आहे म्हणजे तिकडे. तर भेटूयात आता दापोलीमध्ये. ऑनलाईन नाही पाठवते. मी काय सांगत होतो की तुम्ही जशी शहराकडची सगळी माणसं खेड्यांकडे जाता आणि काय म्हणता तुम्ही जाता आणि खेड्यातले जे काही सुंदर असे निसर्गाचे पॉईंट तुम्ही ते पाहता. पण खेड्याकडच्या लोकांनी जायचं कुठं? बरोबर आहे. शहरात सुंदर फक्त माणसंच असतात रे, दुसरं काहीच नसतं. हा, पण माणसाला बघायचं पण तुम्ही त्यांना असं रॉंग रिस्पॉन्स काय करता किंवा क्रॉस रिस्पॉन्स. अरे हे गावाकडचे आले, अरे हे अरे तुम्ही सगळ्या गावाकडनंच आलेले आहेत रे. तुम्हाला शहराचं नाही म्हणत मी. कळलं का? तुम्हाला सगळ्यांना गावठीच म्हणतो मी. गावठीच आहे तुम्ही पण सगळ्या. कळलं का? हे कसं आहे, सगळ्यात पावशेर जरी केलं ना तर 2.5 किलो भरायचे नाहीत माहिती का? एवढ्या पोरी किती आहे का कोण? हा, बॅटरी किती आहे बघा. बॅटरी किती? बॅटरी आतवर बॅटरी 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 1 2 3 4 5 6 7 8 अर्धा डझनच्या वर येतं. हे कोण आहे? हे राजाभाऊ आहे बरं का. अख्ख्या कॉलेजला काय वाटायचं माहिती का? ह्या माणसात नाव राज. त्यांना तू नाही का हे शहर काही आमन का ते तसली जुनी गाणी बिनी आठवायला लागायचे. राजबीज नाही का. नंतर कोणी तरी सांगितलं तर याचं नाव राजेश आहे. राजेश तो बघ ना राहतो खतरनाक. केस बिस त्याची सिस्टीम त्यालाच माहिती ते काय असतं ते. मला वाटतं हरण्याच्या पिक्चर हे बघ काहीच म्हणायच नाही. गप बसायचं नुसतं बघायचं. नुसतं बघायचं. सगळे येणार आहेत, तुम्ही पण या. सगळे येणार आहेत, नका काळजी करू. डाऊन होईपर्यंत येत आहेत सगळे. येत आहेत सगळे. म्हणजे काय झालं माहिती का? आम्ही इथं बसलोय. हा सौरभ आणि मी. आणि याला एक दिवशी खूप मारणार आहे मी. हा, इथं बसलोय आम्ही सगळे. एक करत ही सगळी SP ची एक गँग यायला लागली. बघायचं का कोण कोण आले? मला दाखवतो. ही बघा, ही श्रद्धा आणि ही शिवडी. हे दोघी पण आलेत. हिला काय पडले पाहिलं का? हिला काय पडलंय? मी छान दिसते की नाही हे हिला पडलेलं आहे. असं काय? हॅलो, हे बघ हे पहा. दॅट द स्पिरिट. इट इज द स्पिरिट ऑफ स्पिरिट. हे स्पिरिट आहे. तू काळजी करू नको, ते पाहतील. कळलं ना? तू काळजी करू नको. हे बघ काय घ्यायचंय. हा, ही श्रद्धा आहे. ही श्रद्धा नलावडे पेपर दिलाय आणि इकडे काय करते? बोंबलत फिरते विचारायला. पेपर खूप सोपा गेला. सो रिलॅक्स व्हायला आली. बस एवढंच. आता काय रिलॅक्स होणार आहेस? आता माइंड फ्रेश होईल. आता किती वर्ष शिकणार, अभ्यास करणार नाहीस? आता ऍडमिशन मिळेल. कधी मिळणार ऍडमिशन? ऑगस्ट. तोपर्यंत काय करणार मग? टाइमपास. अरे काय पावसाची मजा घेणार. पावसाची मजा घेणार? पावसा कोण आहे? हा पाऊस. हा, पाऊस पडतो रे. पावसाळा चालूच होईल. जून मध्ये होईल. तो पण उन्हाळ्यात काय करणार आहे? उन्हाळ्यात आम्ही पुढचा अख्खा एप्रिल काय करणार आहे? एप्रिल मध्ये आणि मे मध्ये? आणि मे मध्ये
मे मध्ये बिझनेस करणार काय एक महिन्यात असा काय बिझनेस करणार? गंमत सांगू आता काय झाले, आम्ही हा 2 मिनिटापूर्वी काय झालं की पुन्हा एक लिंबू सरबत ऑर्डर केलं होतं की आम्हाला एक लिंबू सरबत हवं आहे. आणि लिंबू सरबत ते आम्ही वाट पाहतोय आणि एक माणूस पण लिंबू गोळा खातोय. म्हणजे अरे हा माणूस कुठे गेला, असं कळालं की तो माणूसच गोळा खातोय. मग आता काय लिंबू सरबत येतोय, लिंबू सरबत येतोय अँड बघाच काय त्यांची गरम मजा येणार आहे. दिसायला दिसतो साधा आणि सरळ, दिसायला दिसतो साधा आणि सरळ, तरी तो आहेस कचऱ्यातला झुरळ. दिस फिश पॉन्ड गोज टू शुभम गायकवाड अँड शुभम गायकवाड इज ऑन स्टेज. यासारखी अनुभूतीच नाही कुठं. विचार करा, मीच होतो वाचायला, माझी पार्टनर होती स्नेहल डोंगरे. थँक्स स्नेहल. हो स्नेहल ऐकते, स्नेहल डोंगरे हे जर तू ऐकत असेल तर थँक्स म्हणतो मी तुला पुन्हा एकदा. स्नेहल डोंगरे जी माझी क्लासमेट होती. हा सिनियर आहे ना मी तुमचं, विसरलात का? ए अगं बाई त्या गाड्या घ्या ग बाजूला, घ्या बाजूला. तुमचा मेकअप डल नको व्हायला, शेवटी मला पण थोडीफार काळजी घेतली पाहिजे. असं आहे काहीतरी सांगत होतं का तुम्हाला सगळ्यांना? हा ते तर मी आहेच आहे, पण त्याच्यासारखी अनुभूती नाही कुठं. असा अनुभव एखाद्याच्याच आयुष्यात येतो रिअल मध्ये. आता एखाद्याने बनवायचा प्रयत्न केला तर तिथं बस गे बस गे काय बस. अरे इकडे दिसत नाही. एकटा जाऊ नको, हरावशील. बघा एक एक बघा, सगळे बोलतात आणि असे थंड पडत सुन. काय दंगा मस्ती कुठली सर्व व्हिडिओ करते बघा. गुड मॉर्निंग, हॅलो, हाय एव्हरीवन. आजचा दिवस दुसरा आहे, म्हणजे आपण काल भरपूर फिरलेलो आहेत आणि आज आपला इथला दुसरा दिवस आहे. सकाळ झालेली आणि आता आपण आहोत दापोलीतल्या बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या गेस्ट हाऊसला, म्हणजे किसान भवनला. तर आजचा हा दुसरा दिवस आहे आणि इथून आपण आता निघणार आहोत आणि इथून पुढच्या काही 2-3 स्पॉट आहेत तिथे सुद्धा जाणार आहोत. आणि आपल्यासोबत हा सावऱ्या आहे, हे बघ. हां हा सावऱ्या आणि आपण सगळेजण आता जातो आहे आणि बघा. आपण आहे मुरुड, दापोली मुरुड आणि हा कड्यावरचा गणपती अंजरला इथं जाणार या मधल्या रस्त्यामध्ये. या रस्त्याच्या कडेला इथं एक गाव आहे सुंदर. हे गाव पाहून मनाला थांबावंसं वाटलं, छान वाटतं खूप इथं. इथले सगळेच, इथला जो सीन आहे, सिनॅरिओ शांत आहे. सकाळचा समुद्र का त्याला काय झालं काही कळत नाही आहे, का शांत तेच कळत नाही. म्हणजे असं काहीतरी म्हणतात की मोहब्बत करने वाला कुछ नहीं कहता, मोहब्बत करने वाला कुछ नहीं कहता, कि दरिया शोर करता है समंदर कुछ नहीं कहता, समंदर कुछ नहीं कहता. अंजरले म्हणजे कड्यावरचा गणपती इथं आपण निघालोय. आपल्याला एक सायकल स्वार भेटलाय. हा सायकल स्वार आहे ना सगळ्या म्हणजे समुद्राच्या कडचं जे काही कोस्टल एरिया आहे सगळा, हा कोस्टल एरियामध्ये हा फिरतोय.
हा रत्नागिरीवरून निघाला आणि जवळजवळ 2 स्टे करत आज हा तिसऱ्या दिवशी इथं पोहोचलाय. आपण त्याला भेटणार आहोत, त्याला विचारणार आहोत की काय त्याचा मोटो आहे आणि तो कशासाठी आहे. त्याची सायकल दिसते इथं पाठीमागे आपल्याला. या सायकलवरती तो रत्नागिरीवरून आला आणि अलिबागपर्यंत जाणार आहे आणि त्यांनी कुठं कुठं फिरलेला आहे, काय काय त्यांनी केलेलं आहे, आपण त्याला विचारूयात. मूळ रत्नागिरी विमानतळाच्या इथे राहतो आणि या चिखलगावमध्ये मी कॉलेज करतो आणि तिथून मी रत्नागिरीहून आता सायकल ट्रिपसाठी निघालो आहे. सध्या ही मी संपूर्ण समुद्र किनारपट्टी ही संपूर्ण फिरत आणि मला फिरण्याचा आवड आहे म्हणून मी ही सायकल टूर करतो आहे. आणि त्यात मी वेगवेगळे पक्षी यांची माहिती करतो आणि मी एका संस्थेमध्ये काम करतो, सिस्केप. या सिस्केप म्हणजे सोसायटी ऑफ इको एंडेंजर्ड स्पीशीज कन्झर्वेशन अँड प्रोटेक्शन. आणि याचा उद्देश आहे की नेचर वाचवणं आणि त्याच्यासाठी मी काम करतो आहे. त्याच्या पुढे माझी 2 महिन्यानंतर हिमाचलची टूर असेल. मी हिमाचलमध्ये टूर करणार आहे आणि आता सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर हे 3 महिने मी संपूर्ण महाराष्ट्रभर टूर करणार आहे. त्याच्यासोबत माझे 80 ते 85 मित्र असतील आणि प्रत्येक महाराष्ट्रातले प्रत्येक जिल्हे आणि प्रत्येक जिल्ह्यातला प्रत्येक तालुका हा मी फिरणार आहोत. सिक्कीम आणि कांचनजंगा इथे कॅम्प असतो आणि दुसरा मनालीला असतो. तर ते त्यांच्या डेट्स या 2 मेपासून असतील. तिथे सायकलिंग आणि 24 प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज आपण घेतो, ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज. म्हणजे त्यामध्ये रिव्हर राफ्टिंग असतं, जुमारिंग असतं, रॉक क्लाइम्बिंग, रॅपलिंग आणि खूप काही असे सगळे उपक्रम आणि तिथे घेतो. निसर्ग दाखवणे या बाबतीतले सगळे सेशन असतात. या संस्थेचा उद्देश आहे की फक्त निसर्गासाठी काम करणं, निसर्ग वाचवणं. त्याचबरोबर आम्ही वेगवेगळे पक्षी, प्राणी यांचं हे करतो आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन निसर्गाबाबत माहिती मिळवणं, त्या सगळ्याचा अभ्यास करणं हे या संस्थेचा उद्देश आहे. व्हॉट अ परफेक्ट शॉट, व्हॉट अ परफेक्ट शॉट. काय नजारा आहे ना. ही घरं, इथली संस्कृती, इथले राहणीमान, हा खोल अथांग सागर, या समुद्राच्या कडेला वसलेली माणसांची वस्ती, त्यांचं येणं जाणं, त्यांचा राबता पाहण्यासारखंच आहे नाही का. आणि हा समुद्र कुठंच जात नाही, कायम इथंच असतो. गेली कितीतरी हजारो कोटी वर्ष. आणि हे काय, हा किल्ला दिसतो रे कसला तरी. काय हा समजायला की गावच कोणतंही समजत नाही पहिली गोष्ट तर. असो कोणतंही असो पण सुंदर आहे. अंजरले कड्यावरचा जो गणपती आहे ना, इकडं जाताना घाट क्रॉस केल्यानंतर एका कोपऱ्यात एका बाजूला हे गाव दिसतंय. खूप सुंदर वाटतंय पाहायला नाही का.
फार त्या कडेपर्यंत गाव वसलंय. आता आपण आहे हरडे बंदरमध्ये. कसं आहे इथं ऊन वगैरे पडतंय आणि इथली वाळू हे पाणी आणि डोळ्यांना भरपूर त्रास होतो. आणि त्यात तुम्हाला माहिती मी बॅटरी आहे म्हणजे चष्मा आणि त्यात तुम्हाला अजून त्रास होतो. आणि काय दापोली हे जे एक शहर आहे बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठामुळे या ज्या इथे सिटी म्हणावं लागेल सिटीला जो ग्लोब आला त्याचा ग्लोबच्या कुठं ना कुठं या पर्यटन क्षेत्रांचा सुद्धा बऱ्यापैकी त्याला आधार असतो असं म्हणता येईल. कारण की मुरुड, हरणे बंदर, अंदरले बीच यांसारखे वेगवेगळे बीचेस आहेत. आणि त्याचबरोबर काय की हरणे बंदर हे का असं ठिकाण आहे जे सागर संपत्तीचा वापर करून हे समृद्ध झालेलं आहे ठिकाण. जसं की तुम्ही जे पाहताय की खूप साऱ्या बोटी वगैरे ह्या बोटी खूप खोल समुद्रात जातात आणि मासेमारी करून आणतात. आणि इथल्या माशांचा जो व्यापार आहे हा जो दिवसाचा यांचा जो उलाढाल आहे कोटीच्या घरात. आणि सकाळी लवकर आणि संध्याकाळी 4-5 वाजता इथं माशांचा बाजार भरतो. मासे विकली जाते. मासे एकदम किरकोळ असते बरेच शहरांमध्ये इथली मासे विकली जातात. सकाळच्या वेळेला धामधूम गर्दी असते आणि ही दुपारची जी वेळ या वेळेला इथल्या सगळ्या मच्छीमार लोकांना इथल्या संबंधित जे काही लोक असतील यांचं हा आवराआवरीचा वेळ आटपत्यात जाईल त्यांचं काम असतील की लांबून पर्यटक इथे आपल्यापर्यंत येतात या हरणे बंदरपर्यंत येतात. त्याच्या पाठीमागे एक महत्त्वाचं कारण असतं की ते देशावर जे पर्यटक आहेत ते खास मासे खाण्यासाठी पर्यंत येतात. इथले जी काही लोकल्स जी काही हॉटेल्स आहेत लोक तर ते इथं छान पद्धतीने मासे बनवून घेतात. इथं मासे विकत घेतले जातात आणि ते मासे विकतात. तर आपण इथं छोटासा जो मासळी बाजार अजूनही शिल्लक आहे जरा त्या मासळी बाजारात जाणार बघूयात काय असतं काय माशाची प्रकार काय. जेवढे मार्केट 4 पण देणार नाही पण मीच देते तुला. बोट असते ना लहान त्याने जायला लागते का 200 का 300 रुपयांचं तिकीट आहे. किल्ल्यात काय नाव आहे ते हरनाई किल्ला म्हणतात त्याला. आणि हे लाईट हाऊस आहे. हां हे इथं काही लोक पाहायला जातात तो जातात नाही आपले मोठे लोक पर्यटन लोक इथून जातात असं जायला पाहायला असं म्हणजे काय समुद्र. आणि ते कार्टी म्हणजे काय बोलतात ना दापोली दौरा होता हा बऱ्याच आता इथं संपला आहे. पाठीमागे पाहताय आणि हे लाईट हाऊसला काय करतात की लोक इथं जाऊन लक्ष लाईट हाऊसचं काय काम आहे तुम्हाला माहिती आहे. सर्किट हाऊसचं पण काय काम आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे. तर आजचा हा दापोली दौरा आपला जवळपास इथं संपला आहे. आपण काल सकाळी पहाटे सकाळीपासून आपल्या स्टेपासून चिखलापासून आपण निघून येताना दापोली, मुरुड, हरणे, अंजरले या ठिकाणी आपण जाऊन आपलं इथलं काम देखील संपलं आहे आणि आपला पसाराही इथला आवरला आहे. आणि असं म्हणतात की आदमी मुसाफिर होता है, आता है और जाता है और अभी हमारे निकलने की बारी आ चुकी है. तो इसी वजह से मैं शुभम छत्रपति गायकवाड़ यानी कि आपका लाडका वडका होस्ट आणि दोस्त अँकर सयाजी सर्किट हाऊस आणि ट्रॅव्हल पीपल महाराष्ट्र मराठी आणि इंटरनॅशनल. तुम्हाला एपिसोड कसा वाटला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, मला मेसेज करा, सांगा. आणि सर्किट हाऊस विथ यू. वंदे मातरम.